शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। कर्मवीर मल्टीस्टेटची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न। सभासदांना 15% लाभांश। चेअरमन रमेश पाटील यांची माहिती। पाहूया सविस्तर बातमीपत्र। जयसिंगपूर येथील प्रसिद्ध कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची 39वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉक्टर भिर्डी नाट्यगृह जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली आहे। संस्थेने अहवाल वर्षात प्रत्यक्ष व्याज वसुलीत 11,70,00,000 रुपयांचा चोख नफा मिळविला असून सभासदांच्या भागभांडवलावर 15% लाभांश देण्याची घोषणा सभेचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन रमेश पाटील यांनी केली आहे। सभेच्या प्रारंभी व्हाईस चेअरमन अमोल पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले आहे। ॲडव्होकेट संदीप चौगुले यांनी विविध क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करायचा ठराव मांडला। त्यानंतर संस्थेचे CEO प्रकाश उपाध्ये यांनी सभेच्या नोटीसचे तसेच मागील इतिवृत्ताचे वाचन केले। या सभेस प्रमुख अतिथी म्हणून भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचे नवनिर्वाचित संचालक नकुलभाऊ कडू उपस्थित होते। त्यांच्या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या माध्यमातून सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा लाभ कर्मवीरच्या सभासदांना मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासनही यावेळी दिले आहे। दरम्यान उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्था पुरस्कारांची मानकरी ठरली आहे। संस्थेच्या उल्लेखनीय कामकाजाची दखल घेत अहवाल वर्षात कॉस्मॉस बँक ऑफ ग्रीन वर्ल्डचा ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्कार तसेच सहकार भारतीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार संस्थेला प्राप्त झाल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले आहे। सभासदांसाठी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य, संस्थेच्या वीराचार्य आधार योजना, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील सुकन्या सन्मान योजना, कर्मवीर ज्येष्ठाधार योजना तसेच धर्मादाय निधीतून अहवाल वर्षात सभासदांना 20 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे। या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संस्थेच्या संचालिका सौ उज्ज्वला मगदूम, सौ उर्मिला उपाध्ये, सर्व शाखा सल्लागार, वीर सेवा दलाचे अध्यक्ष विजय पाटील, कार्यवाह अजित भंडे, वीराचार्य पसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, संचालक तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या सर्व शाखा कार्यालयामधून यूट्यूबच्या माध्यमातून करण्यात आली, याची देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे। ब्युरो रिपोर्ट, शानदार न्यूज, जयसिंगपूर।